morning. My name is Sharanya Balsa Sonal from Murud Janjira Nagar Parishad School number 3. Hi, my name is Vidisha Dattatreya Mhatre from Murud Janjira Nagar Parishad School number 3. आम्ही आज या आमच्या उपक्रमाबद्दल माहिती सांगणार आहोत. समस्या विधान. शाळा, घर तसेच शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील प्लास्टिकचा कचरा जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी इकोब्रिकची निर्मिती करणे. थोडक्यात प्लास्टिक हे नॉन बायोडिग्रेडेबल आहे, त्यामुळे त्याचे विघटन होत नाही. त्यामुळे आपल्या पर्यावरणाचे नुकसान होते. पाणी, हवा, माती यांचे प्रदूषण होते. चुकून जर हा प्लास्टिकचा कचरा प्राण्यांच्या शरीरात गेला तर त्यांना पोटाचे त्रास किंवा त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. पण आपण प्लास्टिकचा कचरा हा पूर्णपणे थांबवू शकत नाही. त्यामुळे आपण त्यावर नियंत्रण करू शकतो. त्याचा पुनर्वापर करून आपण त्याच प्लास्टिकच्या प्रॉपर्टीने आपण ही इकोब्रिक बनवली आहे. इकोब्रिक तयार करण्यासाठी आम्ही शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील, शाळेच्या बाहेर परिसरातील कचरा गोळा केला. तसेच प्लास्टिकच्या बॉटल सुद्धा आम्ही आजूबाजूच्या परिसरातून गोळा केल्या व त्यांना स्वच्छ धुवून त्यांना वाळवल्या. जमा केलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, चॉकलेटचे रॅपर प्लास्टिकचे बॉटलमध्ये दाब देऊन भरले. तसेच आम्ही त्यांना इतकं गच्च भरलं की ते हार्ड झाले आणि अशी तयार झाली आमची ही इकोब्रिक. आणि ही इकोब्रिक करण्यामागचे फायदे. इकोब्रिक तयार केल्यामुळे आपल्या पर्यावरणातला जास्तीत जास्त कचरा कमीत कमी जागेत भरता आला. इकोब्रिक छोट्या छोट्या भिंती बनवण्यासाठी वापर शकतो. तसेच छोटे मोठे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, सजावट करण्यासाठी आपण या इकोब्रिकचा वापर करू शकतो. तसेच त्यांना कॉम्प्रेस करून त्यांचा वापर रस्ते निर्मितीसाठी करू शकतो.